पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो। समाजावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यास कामही एक पत्रकार करत असतो। याचप्रमाणे पत्रकारांचं स्वातंत्र्य अबाधित असण्यासाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया काम करते। या दरम्यान नागपुरातील टिळक पत्रकार भवनात न्यायमूर्ती सी.के. प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। नागपुरात झालेल्या श्रमिक टिळक पत्रकार भवन मध्ये पत्रकारांच्या अभिव्यक्तीबाबत संवाद साधला गेला। यावेळी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची एक मर्यादा आहे। पत्रकारांची जबाबदारी निश्चित असायला हवी, तसंच तो परखड मतांचा असायला हवा। जगामध्ये अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणं ही पत्रकारांची भूमिका आहे। या दरम्यान शिक्षक, लेखक, व्यापारी स्वतःला पत्रकार म्हणून घेतात, पण ते योग्य ठरत नाही। अनेक प्रकारेही पत्रकारिता केल्या जाताना दिसते। इस राज्य के लिए जो काफी चिंता का विषय है वो है महाराष्ट्र सरकार का एक सर्कुलर, जिस सर्कुलर के बारे में प्रेस के काफी लोग बहुत चिंतित हैं और इसकी जानकारी हम लोगों को मिली शुक्रवार को। हमने उस जजमेंट को पढ़ा है। मात्र सोशल मीडियावर व्यक्त कोणी होऊ शकतं, यात कौन्सिलची विरोधी भूमिका नाही, असं मत न्यायमूर्ती सी.के. प्रसाद यांनी व्यक्त केलंय।